नमस्कार. वकील साहेब बोलतात का? योगेश केदर. हो सर, बोलतो सर. नमस्कार म्हणलं. राहुल गुरव बोलतो म्हणलं, पत्रकार DR न्यूज म्हणून. हो, बोला की. अं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मराठा समाजासाठी चांगलं काम करताय बरं का वकील साहेब. हं. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा म्हणलं. बरं, बरं. आणि फोन सर ह्यासाठी केला होता म्हणलं, हं. आता बऱ्याचशा माध्यमात म्हणा किंवा न्यूज मध्ये आम्ही व्हिडिओ पाहतो तुमचे बरं का. हं. काय विषय आहे नेमकं सर, की जेणेकरून हे प्रत्येकाला काही लोकांना समजतंय, काही लोकांना समजून पण नाही समजल्यासारखं करतात. म्हणलं काय विषय आहे सर नेमकं? समजून नाही समजणाऱ्या लोकांना आपण काय करणार? नाही बरोबर आहे म्हणलं, फक्त विचारतोय का माहितीये का म्हणलं, हं. तुम्ही एवढं जीव तोडून सांगताय प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणलं, तरी पण लोकांना समजत नाही म्हणलं. हं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सोबत इथं बाकीची पण लोक होती, बरोबर आहे का? हं. हा, मग तुम्ही एवढं सांगून पण त्या लोकांना कसं काय समजत नाही म्हणलं? ते ट्रोलर्सला काय, त्याला आपण काय करावं? पण समाजातल्या लोकांचे मला एवढे फोन आले. म्हणजे ऐका ना सर, महाराष्ट्रातले. स्टोलरसाठी आपण बोलायचंच नाही म्हणलं. आपण समाजासाठी पहिल्यापासून चांगलं काम करताय आणि तुमच्या वेगवेगळ्या व्हिडिओ मधून लोकांना कळलंय बरं का, की काय हवंय समाजाला, बरोबर आहे का? हं. हा, आणि काय तुमचे प्रश्न इतके लोकांना पडतात की विषयच नाही, बरोबर आहे का? हं. आता जे तुम्हाला विचारलं की नेमकं काय विषय आहे म्हणून थोडक्यात. नाही, काय आहे, मला त्यांनी दिलं जरांगे दादांनी. हा, ह्यात काय खरं किंवा काय खोटं सांगा. बरोबर. आपली फसवणूक व्हायला नको मागच्यासारखं. हा हा, बरोबर बरोबर. असं म्हणल्यावर मी म्हणलं, आता बघायला आपण दिले जबाबदारी, तर आपण खरं सांगितलं पाहिजे. बरोबर आहे 100% त्यात काही बात नाही. ना? ते जे त्यात मी बघितल्यानंतर कळलं की यात या GR मध्ये बऱ्यापैकी लूप होल्स आहेत. बरं, म्हणजे उणीवा आहे. त्रुटी तुम्हाला आढळून आल्या त्याच्यामध्ये. हा. आणि हा म्हणलं की थोडं थांबू द्यावं ह्यांना, हा मंत्र्यांना. आपण आपलं पूर्ण झाल्याशिवाय नको हे करायला, हो म्हणायला. हा, बरोबर चर्चा करू, 1 तासभर काढा, 2 तास करू. सरकार गुडघ्यावर आले आता. बरोबर. पण नंतर त्यांनी माझे हे भूमिका ऐकले नाहीत. हा, मी दुसऱ्या लोकांना मध्ये घालून सांगितलं की ह्या GR मराठवाड्यातल्या मराठ्यांना फायदा होणार नाही. काय म्हणताय? हा. मग त्या GR चा फायदा कुणाला होणार नेमका? ह्या GRचा कोणालाच फायदा नाही. म्हणजे फायदा म्हणजे काय, आधी जे शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी निघाल्यात, बरोबर. त्यांना तर ह्याची गरज नाही ना. 100%. कारण निघाले आणि तिकडे नाव ना. त्यांच्या नोंदी सापडणार आहेत. हा त्यांच्या लोकांना पण त्या जुन्या 2001च्या कायद्यानुसारच आरक्षण मिळणार आहे. म्हणजे जे कुणबी बरोबर. नोंदी असतील त्यांनाच. हा हा हा, ह्या GRने देऊन काय, असं ज्याला जो मराठा आहे त्याला कुणबी नोंद मिळणार नाही ना इथं. नाही मिळणार, बरोबर. असा विषय आहे. आमचं सगळ्यांचं म्हणणं काय होतं, किंवा मराठवाड्यातला मराठा हाच कुणबीच आहे हा हा, बरोबर. मुळातला. ते सगळे कुणबी नोंदी असलेल्याच आहेत. हम्म आणि मग ह्या लोकांनी काय करावं, आम्हाला हम्म, कुणबी समजून OBC आरक्षण द्यावं. बरोबर. तर तसलं काय आहे काय त्याच्यात? नाही. तर नाही. हा हा म्हणून मग म्हणलं त्यात काही दिसत नाही. दादांना सांगितलं हे असं अशी परिस्थिती आहे, आणि मी वकील आहे, आंदोलक आहे, OBC आरक्षण मागणारा पहिला माणसापैकी मी एक आहे. बरोबर बरोबर. तर हा, तुम्ही मला विचारला तर मी सांगितलं, नाही तर मी काय नाचत मी पण गुलाल घेऊन बसलो असतो. मला काय, उलट ज्या सरकारमध्ये मी होतो बरोबर त्यांनी आहे की. केले म्हणून मी तुमच्या बरोबर राहिला असतो ना. हा हा, बरोबर बरोबर. मला फायदा जास्त कुठं होता तुमच्या सोबत नाचत जाण्यात. पण तुम्ही विचारलाय खरं काय आणि खोटं काय म्हणल्यावर मग मात्र मला सांगणं काम होतं, कारण समाजाचा ज्या विश्वास आहे ना तो. ऐका ना वकील साहेब, ज्या हक्कानं आपल्याला माणूस विचारतो की ह्यात काय खरं काय खोटं, बघ त्रुटी सांग म्हणलं माणूस सांगणार ना. हम्म. बरोबर. आणि समजा मी मी म्हणलो असतो नाही एकदम ओके आहे, आज सगळ्या मराठा ते समाज शब्द शिवाय दिला असते मला, नाही ना, योगेश केदार झाला म्हणला असता. नाही नाही नाही, तो शब्द तुमच्यावर आला असता ना पुन्हा. हम्म. तुम्ही चुकीची माहिती पुरवली म्हणून दादाला. म्हणून दादाला चुकीची माहिती दिली. हा सरकारचाच होता, घुसला होता आपल्या आंदोलनात. बरोबर बरोबर. मॅनेज झाला म्हणून असे बरेचसे प्रश्न उडले असतील तुमच्यावर. म्हणून मी म्हणलं बाबा जे आहे ते सांग ना. नाही नाही, तुमचे व्हिडिओ आले आम्ही ते समाजाला सांग. त्या व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्ही एवढं येऊन सांगताय की मराठा समाज एवढा आपल्यासाठी रडतोय वा झगडतोय, बरोबर आहे का? त्यांची चूक व्हायला नको, फसवणूक व्हायला नकोय. हम्म. हम्म हम्म हम्म. हॅलो. हम्म. कसं आहे माहितीये का, तुमचे एक नाही मी भरपूर व्हिडिओ पाहिले पहिल्यांदा आणि पुन्हा हा कॉन्टॅक्ट केला हा हा. तुम्हाला म्हणून. बरं बरं बरं. हा हा हा, म्हणजे काय ज्या आपल्याला ज्या माझं काम होतं सत्य सांग ना. ऐका ना वकील साहेब, ज्या वेळेस जो जार तुमच्या हातात दिलता तुम्ही तो पाहिला होता पूर्ण. हा.
ज्यावेळेस ज्या त्यांच्या दादांच्या हातात आलता त्यानंतर तुमच्या हातात दिला बघण्यासाठी त्यावेळेस तुम्ही हो. सांगितलं त्यांना क्लिअर केलं. हा हा त्याच म्हणतात सांगितलं वाचलं मी आधी वाचलो आता घेतल्या म्हणून आधी वाचलं तो जीआरच नाही. पाटलांचं काय म्हणणं आलं मग त्यावर तुम्ही सांगितलं तर? नाही नाही ते बरोबर आहे ना हा जीआर एवढं सरकार द्यायला बसलं तर मग तुम्ही कशाला हे करा. बर 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 नाही बाबा तुम्ही जर हा जी मुळात हे हा तुम्ही GR नाही. सांगताय ना की ह्याचा आणि फायदा ह्याचा लाभ होणारच होणार नाही. नाही. हा हा बरोबर बरोबर. हो आम्ही एवढं सगळं कष्ट केले ना त्यांच्यासोबत होतो आणि माझं बरोबर. म्हणणं काय होतं जरांगे पाटलांवर पुन्हा कोणी टीका करू बोट नये. दाखवायला त्याच्यावर नको कोणी किंवा हसू टीका नये. करायला नको. बरोबर बरोबर. त्यांचा विजय हा मराठा समाजाचा विजय होता. मग आपण उगा आताच काहीतरी स्वीकारलं आणि दुसऱ्या दिवशी कोणी हसलं तर तुम्हाला तो पाटलांवरच हसणार ना. अगदी जरांगे बरोबर. पाटलावर हसलं म्हणजे समाजावर हसणार असा विषय. खरंय, जे आहे खरंय. ते सांगावं. म्हणजे थोडक्यात संघर्ष व्यर्थ जाऊ नये. बरोबर आहे. घरशिवेत जायला नको होता. गाववाड्यातून लय कष्टाने लोक आले होते. मुंबईला खरंय. पहिल्यांदा असं असतं भरपूर. हे सगळं सरकार गुडघ्यावर यायला चालू झालं. हम्म. चलो त्याबद्दल ठीक आहे. त्याबद्दल बरेचसे व्हिडिओ झाले बरं का परत पुन्हा. असं आहे का? तुमच्या माध्यमाच्या नुसार त्यानंतर पुन्हा भरपूर व्हिडिओ झाले मला बाकीच्या चॅनलवरती बरं का. बर 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 हा आणि एकदम समाधानकारक व्हिडिओ झाले जसे की तुम्ही जी माहिती सांगताय एवढं कळकळीनं मराठा समाज एवढा आपल्यासाठी आलाय त्यांची जी गफलत व्हायला नको किंवा चुकीचा संदेश जायला नाही पाहिजे. बरोबर आहे.